गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 5 आणि माझ्या 2 शीट्स राहिल्या आणि आज सबमिशन आहे. म्हणून मी आज लवकर उठली आणि आज वरतून ट्युशन पण आहे 7 वाजताची. तर माझ्या होईल नाही होईल शीट माहीत नाही, आपण करू. आणि मी आता तर झोपीतच आहे, बट मी दाखवते तुम्हाला. मी बघा विसरली पण काय काय घ्यायचं आहे तर. तर आता मी ट्युशनसाठी रेडी झाली आहे 7 वाजताच्या आणि मला मावशीने देत आहे. मी काहीच शूट नाही केलं कारण खूप वेळ होत होता आणि मी मावशी खाली पण गेली आहे. तर मी ट्युशनला जाते आणि भेटू आपण तिथे गेल्यानंतर. तर मी माझ्या लक्षातच नाही राहते आज शूट करायचं काहीच. तर आता 8 वाजले आणि ट्युशन होतीच नाही 7ची. तर मी आता माझ्या फ्रेंडच्या रूमवर जाते आणि मी तिथे जाऊन शीट्स कंप्लीट करणार आहे. बस तिथचं काही रेकॉर्ड केलं पाहिजे मी. तसं तर मी माझ्या फ्रेंडच्या रूमवरती जाऊन एक शीट कंप्लीट केली विंडोची आणि तिथे जाऊन जेवण पण केलं नंतर, कारण माझ्याकडे 9 वाजेपर्यंत टाईम होता. 1 तासात मी सगळं केलं आणि 10 वाजता सबमिशन आहे. तर काय माहिती कसं होईल आणि मी तिथचं काही शूट नाही केलं कारण टाईमच नाही भेटला. वेगळं वेगळं जावं लागतं. आपल्या क्लासची आहे म्हणते का तिथं? हो, पोरं आहे म्हणते काही. या तर तुम्ही येऊ शकता. नाही वेगळं वेगळं कुठं जावं लागतं? तर जी क्लिप तुम्ही बघितली ती माझं सबमिशन वगैरे झाल्यानंतरची आहे आणि आता आम्ही वेल्डिंगसाठी जात आहे. बट माझ्या अजून 2 शीट राहिल्या. तर सर म्हणाले की मंडेला याल तर ती फाईल अजून घेऊन जावं लागेल. इथूनच जाऊ यार आपण वापस. तर आता आम्ही वेल्डिंग करते आणि ते माझे चान्स आहे. मी एक केली बट माझे हात पूर्ण घसरते. माझ्या हाताला खूप पाणी सुटलं होतं. तर हे थोडंसं मॅनेज करून देत आहे आणि इनी पूर्ण रेकॉर्डच नाही केलं. जेव्हा मी वेल्डिंग म्हणजे कट वगैरे केलं ते बस इनी हेच रेकॉर्ड केलं. तर जाऊ द्या, आता इतकंच बघून घ्या तुम्ही. नाही तर मी पूर्ण हेच मला सांगत होते की अशी दाबून ठेव, बट ती बटन माझ्या हातात पूर्ण घसरत आहे आणि जर ते सोडलं तर हे फसून जातो त्या मेटलमध्ये. तर मी खूप मॅनेज केलं बट माझ्या हाताला पाणी सुटत आहे. आम्ही हाफ वेल्डिंग केली कारण आम्हाला खूप भूक लागली होती आणि त्याच्यानंतर आमची वेल्डिंग राहिली होती. तर सर म्हणाले की लंच ब्रेक आहे तर तुम्ही जा आणि लंच करून या, वापस या. बट सरला पण कुठेतरी जायचं होतं, म्हणजे इलेक्शनचं काहीतरी आहे आता. तर म्हणून आम्ही घरी येऊन गेलो आणि लंच वगैरे काहीच नाही केला आणि आता मी पडता पडता वाचली. तर लंच वगैरे नाही केलं तर आता मी पहिले जेवण करील आणि नंतर थोडासा रेस्ट करेल, नंतर अभ्यास करून घेऊ सायंकाळी. मावशी जेवली? आम्ही जेवायचंच आहे. तर आता आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी आणि बघू सायंकाळी काय काय होतं. तर आता ना 5:45 वाजल्या सायंकाळचे. मी आताच उठली, माझे केस वगैरे बघू शकता. आणि हे बघा मी माझ्या मांडीवरती उशी ठेवली आणि हे त्या उशीवरती येऊन बसती आहे आणि अशी म्हणजे नो रिॲक्शन. इथं असं म्हणणं आहे की फोटो काढ म्हणून. तर आता दिवे वगैरे लावून झाले. आता मला कोणतंच काम नाही म्हणून मी तिथे अभ्यासाला बसली आहे. माझ्या जे 2 शीट्स राहिल्या सबमिशनच्या त्या काढून घेते कारण मंडेला द्यायचं पण आहे ते. आजचा सॅटर्डे आणि आज काकाजीची मॉर्निंग होती म्हणून काकाजी आज लवकर आले.
तर माझ्या ज्या 2 शीट राहिल्या आहेत ते मी सांगितलं सरला की माझी एकच राहिली आहे, पण जाऊ द्या, आता मी दोन्ही पण कंप्लीट करतो आणि साईन. हे नको घालू छान छान चप्पू बाय. हो. तर हे कुठे गेलं आहे मला नाही माहीत. हे बटर ते घेऊन आली. मी आता मस्त अंधार करून बसतो. फक्त एक लाईट सुरू आहे जिथे मी अभ्यास करत होतो. हे फ्रीजरमध्ये होतं का फ्रीजमध्ये होतं? आता मी अभ्यास करते. भेटू आपण हे सगळे आल्यानंतर. माहिती कुठे गेले काय आणते तर बघू, मी दाखवेल जमलं तर. माहिती मी अभ्यासाला बसल्यानंतर माझ्या लक्षातच नाही राहत की ब्लॉग स्टार्ट आहे किंवा त्याला एंड करायचं आहे. 2-3 म्हणजे 3 दिवस कंटिन्यू असं झालं आहे. आज लक्षात राहिलं पाहिजे. तर भेटू आपण नंतर. आणि आज पण असंच झालं. माझ्या आता पण लक्षात नाही राहिलं होतं आज पण की मी इथं ब्लॉग एंडच नाही केला. जेव्हा डुगूने टॉर्च ऑन केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे यार, आज तर मी ब्लॉग एंडच नाही केला. म्हणजे जे 3 दिवस कंटिन्यू झालं ते आज पण 4थ्या दिवशी पण कंटिन्यू झालं. बट काही नाही होत. मावशी काकाची गेले होते डुगूसाठी कपडे घ्यायसाठी थंडीचे, कारण इकडे थंडी पडणं सुरू झाली आहे. त्यांनी लांब वयाचे वगैरे कपडे आणले. आणि आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. आणि बघू उद्याचा दिवस कसा जातो तर.